जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण जाणूया अमावस्या हा दिवस आध्यात्मिक साधना, पितृस्मरण, संरक्षण आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी विशेष मानला जातो। या दिवशी श्रद्धा आणि विश्वासाने केलेल्या सेवा व उपायांमुळे मानसिक समाधान, आध्यात्मिक बळ आणि शुभत्व प्राप्त होते अशी मान्यता आहे। सर्व उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। अमावस्येला करावयाची विशेष सेवा। सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्याप्रमाणे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत स्नान करावे। शक्य असल्यास नदीकाठी किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य लावून स्नान करणे अधिक उत्तम मानले जाते। पंचगव्य लावल्यानंतर साबण वापरू नये। घर व स्वतःच्या संरक्षणासाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणावे। त्यानंतर ती मोहरी घरभर टाकावी। यामुळे घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती आणि इतर बाधांपासून संरक्षण होते अशी श्रद्धा आहे। अमावस्येच्या दिवशी घराच्या आसपास असलेल्या सर्व देवी देवतांना हार, नारळ आणि खडीसाखर अर्पण करून त्यांचा सन्मान करावा। घरातील आजारी व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, घर व दुकान यांचा नारळाने उतारा करावा। नारळावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून उतारा केल्यास अधिक चांगले मानले जाते। घर, ऑफिस किंवा दुकानातील जाडी व घाण काढून स्वच्छता करावी। पाण्यात जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य मिसळून त्या पाण्याने घर पुसावे। हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा स्वच्छ पुसावा। हे सर्व उपाय दिंडोरी प्रणीत सेवेचे आहे। म्हणून सर्व सेवा स्वामींवर विश्वास ठेवून श्रद्धेने करावे। आपले वाहन स्वच्छ धुवून 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत नारळाने उतारा करावा। त्यानंतर नारळ फोडून हातपाय धुवावेत व श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करावा। तसेच मोहरीवर वल्गासुक्त 11 वेळा म्हणून ती पिवळ्या कपड्यात बांधून वाहनात ठेवावी। घर, दुकान, ऑफिस, कारखाना किंवा वाहनासाठी आसोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा। अमावस्येला आणलेल्या आसोला नारळ, कोहळा किंवा गोरक्ष चिंचेवर खालील जप करावेत: श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ, श्री दत्त महाराज बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा। त्यानंतर ते लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधावे। जुने असल्यास वाहत्या पाण्यात विसर्जित करावे किंवा योग्य प्रकारे विसर्जन करावे। आसोला नारळ किंवा कोहळा खराब झाल्यास किंवा त्यातून पाणी गळू लागल्यास तो काढून टाकावा व पुढील शनिवारी नवीन लावावा। हा उपाय सूर्यास्तानंतर करावा। हिरण्यदान ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांनी करायची आहे। अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि 11 रुपये दक्षिणा ब्राह्मणास दान द्यावी। प्रसाद म्हणून पेढा परत मिळाल्यास तो सेवन करू नये। घरात शांतता व सकारात्मकता टिकून राहण्यासाठी एक पूर्ण सोललेला नारळ देवाजवळ ठेवावा। त्याची शेंडी देवाकडे असावी। दररोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकामागोमाग असे 7 कापूर जाळावेत। त्यावेळी श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करावा। प्रत्येक पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलावा। जुना नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा। नारळ खराब निघाल्यास त्याचे विसर्जन करावे। श्रद्धा, स्वच्छता, साधना आणि सत्कर्म यांचा संगम म्हणजेच अमावस्येची खरी सेवा। ईश्वराची कृपा, पितरांचे आशीर्वाद आणि सद्गुरूंचे संरक्षण आपल्या सर्वांवर सदैव राहो। ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या आप्तेष्टांपर्यंत अवश्य पोहोचवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।